पिंपरीतल्या एका इसमाच्या घरी चक्क हँड ग्रेनेड सापडला आणि त्यामुळे पुणे पोलिसांची झोपच उडाली। चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की हा हँड ग्रेनेड या व्यक्तीनं लष्करातल्या एका त्याच्या माजी सैनिक भावाकडून आणला होता आणि यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा पोलीस अतिशय गांभीर्यानं तपास करतायत। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या पुणे मेट्रो भूमिपूजनाची लगबग सुरू होती। तर दुसरीकडे पोलिसांचं पथक पिंपरीतल्या वाल्हेकर वाडीतल्या घराची झडती घेण्यात व्यस्त होतं। झडती दरम्यान हाती लागलेल्या वस्तू पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण पोलिसांना चक्क हँड ग्रेनेड सापडले। घरात हँड ग्रेनेड ठेवणाऱ्या विश्वनाथ साळुंखेला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे। विश्वनाथ साळुंखेच्या आईची शुश्रूषा करणाऱ्या महिलेनं दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आईचं निधन झाल्यानंतरही तू माझ्याबरोबरच राहा असा तगादा आरोपी विश्वनाथनं महिलेमागे लावला होता। मात्र त्या महिलेनं नकार देताच विश्वनाथनं तिला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली। तर वडूजमध्ये तो लॉजवर बॉम्ब, पेट्रोल, ॲसिडचं कॅन घेऊन आला होता आणि तर रात्रीचा मला फोन केला, म्हणला तू ये तिथं। तर म्हणलं मी काय, ही कधीची घटना आहे ते बॉम्ब घेऊन? ऑगस्टमध्ये। आणि मी म्हणलं मी काही येणार नाही। तर म्हणला तुला खरं वाटत नाही ना, मी खरंच बॉम्ब आणले ती, जर रात्री 11 वाजेपर्यंत तू नाही आलीस तर मी रात्रीच्याच 11 वाजता तुझं घर सगळं उडवून देणार, तुझ्या घरातल्यांना सगळ्यांना। विश्वनाथची पोलखोल करण्यासाठी महिलेनं एक बॉम्ब खटाव तालुक्यातील नातेवाईकांकडे पाठवला होता। पिंपरी पोलिसांनी खटावला जाऊन तो बॉम्बही हस्तगत केलाय। आरोपी विश्वनाथ साळुंखेचा सावत्र भाऊ माजी सैनिक असल्याचं समजतंय। त्याच्या मदतीनं विश्वनाथनं ही स्फोटकं मिळवल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। आलेला इकडं आणि त्याच्यानंतर इथं बसून सुद्धा कुणाला तरी त्यानं फोन लावला आणि बोलला की तुम्हाला जर बंदूक वगैरे काय पाहिजे असली तर माझ्याकडे मिळेल, मी तुम्हाला आणून देईन, पण मला कमिशन पाहिजे। पण हे बॉम्ब कधीपासून त्यांच्याकडे आहेत, ते काही नेमकी काय सांगितलं त्यांनी आणि कुठून त्यांच्याकडे आले होते ते मला काही माहिती नाही कुठून आले ते। तो फक्त मी बोलला कुठून आणलं, तर तो म्हणला मी 10,000 रुपये देऊन विकत आणलेत, पण मला काही माहिती नाही। विश्वनाथकडून जप्त करण्यात आलेली स्फोटकं जर लष्कराच्या ताफ्यातील असतील तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही गंभीर बाब आहे। विश्वनाथची सखोल चौकशी करून या प्रकरणाच्या पाळामुळापर्यंत पोहोचण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी।